नमस्कार, भाग्यश्री रेसिपीजमध्ये मी भाग्यश्री तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते। उन्हाळ्याचा सीझन आहे आणि घरी बनवलेलं मँगो आईस्क्रीम अगदी कुणाचाच विश्वास बसणार नाही इतकं टेस्टी डिलिशियस असं मँगो आईस्क्रीम आणि तेही घरी असलेल्या घरगुती साहित्यामध्ये आज आपण कसं बनवायचं ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। या आईस्क्रीममध्ये आपण कंडेन्स मिल्कचा वापर करणार आहोत ना बाहेर विकत मिळते त्या क्रीमचा वापर करणार आहोत ना यामध्ये आपण कस्टर्ड पावडरचा वापर करणार आहोत। अगदी घरामध्ये जे आपल्या साहित्य उपलब्ध असतं त्याच साहित्यामध्ये मस्त असं टेस्टी चविष्ट मँगो आईस्क्रीम आपण बनवणार आहोत। खाल्ल्यानंतर कुणाचाही विश्वास बसणार नाही आणि मुलं तर दर 2 दिवसांनी हे आईस्क्रीम नक्की बनवून मागतील। याची संपूर्ण कृती पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहाल, आवडलं तर लाईक करायला विसरू नका। तर चला बनवूया आपण हे घरगुती पद्धतीचं मँगो आईस्क्रीम। आईस्क्रीम बनवण्यासाठी तुम्ही इथे बघू शकता 2 आंबे घेतलेले आहेत। अल्फोन्सो मँगो असतात ते मी इथे घेतलेले आहेत आणि आता याचे साल आपण काढून याचे तुकडे करून घेणार आहोत। इथे मी मगाशी 2 आंबे दाखवले होते आणि आता तुम्ही बघू शकता मी 3 आंबे घेतलेले आहेत। हे तीनही आंबे मी 7 ते 8 तास फ्रीजरमध्ये ठेवलेले आहेत। 7 ते 8 तासानंतर फ्रीजरमधून काढल्यानंतर अगदी अलगद अशी याची साल वरची निघून काढता येते आपल्याला हाताने आणि कसलाही आंबा आपला त्यामध्ये वेस्ट होत नाही। तर 7 ते 8 तासानंतर मला जर अगदी व्यवस्थित या पद्धतीने आंब्याची साल काढून घ्यायची असेल तर 7 ते 8 तास तुम्ही फ्रीजरमध्ये ठेवून अगदी सहज त्याची साल काढून घेऊ शकता। याचे आता मी तुकडे करून घेते। इथे मी आंबे यामध्ये कट करून घातलेले आहेत, तुम्ही बघू शकता। आंबे मी सगळ्यात अगोदर मी इथे दूध घालून घेते 1 वाटी। त्यानंतर मी यामध्ये 4 चमचे मिल्क पावडर घातलेली आहे। त्यानंतर दुधावरची जी साई असते ती मी काढून ठेवलेली होती, तर अर्धी वाटी साई इथे तुम्ही बघू शकता। अर्धी वाटी साई आहे ती देखील मी यामध्ये घालून घेते। दुधावरची साई आणि मिल्क पावडरऐवजी तुम्ही यामध्ये कंडेन्स मिल्क देखील वापरू शकता, पण बऱ्याच वेळेला घरी कंडेन्स मिल्क नेहमी उपलब्ध असतं असं नाही, तर त्यासाठी यामध्ये आपण दुधावरची साई आणि मिल्क पावडर वापरलेली आहे। यामुळे टेस्ट तर अप्रतिम येतेच आणि शिवाय मस्त असं क्रीमी आपलं आईस्क्रीम बनून तयार होतं। त्यामध्ये बाहेरून कंडेन्स मिल्क किंवा फ्रेश क्रीम वगैरे आणण्याची गरज नाही। आणि यामध्ये आता आपण साधारण 4 ते 5 चमचे होईल एवढी साखर घालणार आहोत। तुम्ही साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। जेवढे आपले आंबे गोड असतील तेवढे साखरेचं प्रमाण आपल्याला यामध्ये कमी वापरलं तरी चालतं। तर साधारण 4 चमचे होतील एवढी मी साखर यामध्ये घातलेली आहे। आता छान हे आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत। मिक्सरला फिरवत असताना मात्र हे आपण एकसारखं फिरवून घेऊन बारीक न करता थोडंसं चालू बंद करून हे आपल्याला छान फिरवून घ्यायचं आहे मिक्सरवरती। तर तुम्ही ते बघू शकता मस्त असं आपलं आईस्क्रीमचं मिक्सचर आहे ते दिसत आहे। अगदी पाहिल्यानंतरच इतकं खावंसं वाटणारं असं मस्त आईस्क्रीमचं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे। आता एक डब्बा घेतलेला आहे मी, यामध्ये हे ओतून घेते। तुम्हाला हवं असेल तर ज्या वेळेला आपण हे मिश्रण मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत त्यावेळेला तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूट्स देखील तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता, त्याने देखील खूप छान अशी टेस्ट येते। मी यामध्ये घातलेले नाहीत, पण तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही यामध्ये आवर्जून ड्रायफ्रूट्स घाला, त्यामुळे खूप छान असं आईस्क्रीम आपलं बनतं। अगदी विकतच्यासारखं खायला खूप छान लागतं। आता तुम्ही मँगोचे पीस आहेत ते देखील छोटे तुकडे करून यामध्ये घालून सजावट करू शकता, खायला देखील खूप छान लागतात। आता मी यावरती एक कागद लावून घेतलेला आहे आणि झाकण लावते आणि आता हे फ्रीजरमध्ये सेट होण्यासाठी ठेवून देणार आहोत। आता मी डब्याचं झाकण लावून घेतलेलं आहे आणि फ्रीजरमध्ये आपण हे सेट होण्यासाठी ठेवूया। आता फ्रीजरमधून आता मी आईस्क्रीम काढून घेतलेलं आहे आणि तुम्ही ते बघू शकता मस्त असं आईस्क्रीम आपलं तयार झालेलं आहे।
दिसताना जितकं टेस्टी दिसतं तितकंच खायला देखील टेस्टी लागतं. तर मी तुम्हाला थोडंसं काढून दाखवते यातलं. इथे तुम्ही बघू शकता काय मस्त अगदी कच्च्यासारखा आपला आईस्क्रीम तयार झालेला आहे खाण्यासाठी. ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉनला देखील प्रेस करा, म्हणजेच असे छान छान व्हिडिओ अपलोड केले की लगेचच त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि सगळ्यात अगोदर आपले व्हिडिओज तुम्हाला पाहता येतील. तर वेळात वेळ काढून आपली ही रेसिपी पाहिली त्याबद्दल खूप खूप आभार. भेटूया पुन्हा अशा छानशा रेसिपीसोबत. धन्यवाद.